सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी मठातील महादेवी हत्तीन ही वंतारामध्ये हलवण्यात आलेली आहे आणि तिला तात्काळ पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये आणावं या मागणीसाठी आज आत्मक्लेश यात्रा आहे ती निघाली। नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असं 45 किलोमीटरचं अंतर जवळपास 10 ते 12 तास चालत हजारो नागरिक जे आहेत ते या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। उत्स्फूर्त प्रतिसाद एकूणच या सगळ्या आंदोलनाला देखील मिळाल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले नागरिक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? खरं तर सकाळपासून हजारो लोक महादेवी हत्तीसाठी चालत होते। मी अनिल गडकरी वीर शिवदलचा अल्पसंख्याक विभाग प्रमुख आहे। आमच्या वीर शिवदलामार्फत आम्ही आमच्या सर्व टीम प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही हत्ती आमची नांदणीची माधुरी हत्ती जी आहे ती गेली 4-5 दिवस झालं इथून आपण नेलेलात ती आमची हत्ती परत आम्हाला मिळावी ह्यासाठी जन आक्रोशा मुख्य मोर्चा आम्ही काढलेला होता। ह्या मुख्य मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं प्रत्येक समाजाचे लोक इथं आलेले आहेत। कोण जैन समाज नाही, काही सर्व समाजाचे धर्माचे इथं ह्या मोर्चामध्ये आलेले आहेत। आणि आम्हाला आमची एकच मागणी आहे की पंतप्रधान मुख्यमंत्री असू दे किंवा आणि कोण न्यायाधीश असू दे, कोण बी असू दे, आम्हाला आमचा हत्ती 2-4 दिवसामध्ये आमच्या मठामध्ये आणून सोडावं। तुमची काय असेल तर पैसे आम्ही द्याल तर आम्ही पट्टी करून द्यायला तयार आहे। तुमचं काय पैसे नुकसान होत असेल तर खरं आमचा हत्ती आम्हाला मिळालाच पाहिजे। यासाठी आम्ही सकाळी 5 वाजता आम्ही नांदणीहून निघलो आहे आणि संध्याकाळी 5-5:30 वाजता 12 तास आम्ही चालत इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत। आणि सर्व जन आक्रोश तुम्ही बघितलेला आहात आणि सर्वांनी माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की त्यांचे दया ते धर्म काय तर त्यांच्याकडे असेल तर दया धर्म त्यांनी पाळून आमच्या हत्ती आम्हाला परत द्यावा ही आमची इच्छा। खरं तर मठामध्ये महादेवी हत्तीनीची व्यवस्थित निगा राखली जात नाही अशा पद्धतीचा आरोप पेटाचा होता। कितपत गेली 35 वर्ष मठात हत्ती सांभाळतात, मग पेटानं कसं हे केलं? लहान असल्यापासून 5 वर्षाचा असल्यापासून हत्ती तिथं सांभाळतात, मग पेटानं कसं हे केलं? सांभाळत नाही म्हणून लहान मुलांसकट म्हणजे शाळेत जात्या, सगळ्या बाजारात हिंडतात, सगळीकडे हिंडते हत्ती। जाणीवपूर्वक महादेवी हत्तीनीला घेऊन गेले असं म्हणायचं आहे? जाणीवपूर्वक 100% जाणीवपूर्वक, कारण का सगळा आरोप करूनच घेऊन गेलात त्यांनी। सगळं त्यांना हे पाहिजे त्या उद्देशानेच त्यांनी घेऊन गेलात, ह्यात काही सुद्धा बदल नाही। आता भागात बायकॉट जिओची एक भूमिका चळवळ उभी केली आहे, कसा प्रतिसाद आहे? नाही, लाखो लोकांचा प्रतिसाद आहे आणि असेच राहावं अशी माझी विनंती आहे। तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाला। तुम्ही बघितलं असेल की महादेवी हत्तीवर जे सर्वांचं प्रेम आहे त्यावर तुम्हाला वाटतंय की नाही, म्हणजे असं तुम्हाला की त्याची व्यवस्था होत असेल की नाही? किती लोकांचं प्रेम आहे त्याच्यावर हत्तीवर? चुकीचा आरोप आहेत पेटाचे। हे पूर्णपणे पेटा मॅनेज झालेली हे आहे, जाणबुजून केलेलं आहे पेटाचं हे कार्य। आता एवढा सगळा खरं तर हजारो लोक या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले, काय तुमचा इशारा काय असणार आहे रिलायन्स ग्रुपला असेल किंवा एकूणच पेटाला? हत्ती आल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत, काय बी करायला लागेल त्याला। आणि जिओवर लाईफ टाईम आमचा भविष्य राहील, जिओवर बहिष्कार पडणार आणि आमची हत्ती आम्ही आणणार आणि जे पेटामध्ये नेल्यात ते आम्ही तिथून आणल्याशिवाय राहणार नाही। तर राजू शेट्टींनी देखील आवाहन केलं की ज्या पद्धतीनं जिओचे मॉल्स असतील किंवा जिओचं सिम कार्ड असेल किंवा शेअर्स असतील त्यावर बहिष्कार टाका, काय तुमचं म्हणणं आहे? आता आम्ही जिओचं कार्ड आम्ही बंद केलं, ऑलरेडी बंद करायला चालू आहे, बाकी झाले त्यांना बी बंद करायला लावलं आहे। आता आम्ही त्यांचं जे टावर इथं आहेत ते टावर देखील आमच्या जागेत आम्ही त्याला काढायला लावणार आहे आणि त्या जागेत दुसरं टावर आम्ही दुसऱ्या कंपनीवाल्याला त्याला देणार आणि पूर्ण रिलायन्सचे जे शेअर्स आमचे आहेत आता आम्ही काढायला चालू केलं आहे शेअर्स आणि तुम्हाला 15 दिवसामध्ये शेअर्स पूर्ण डाऊन झालेले दिसणार आहेत। ह्यामुळे तर त्यांनी जागा यावं आणि तिने आमचा हत्ती आम्हाला परत द्यावं। तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील मोर्चामध्ये होता। भारतामध्ये सर्वांना कायदे समान आहेत, मात्र अंबानींसाठी वेगळा कायदा केला जातोय आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा केला जातोय। अंबानी हा आपली सगळी राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था ही सगळी विकत घेतो पाहतोय आणि यासाठी आज या हत्तीच्या जी काही आमच्या मनामध्ये जी काही भावना आहे ही व्यक्त करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आणि सर्वांसाठी समान कायदा असताना अंबानीसाठी वेगळा कायदा तयार केला गेला। रात्री हत्तीचं जी काही पला इथनं जी घेऊन गेला, पहिल्यांदा अनंत अंबानी यांच्यावर वनतळावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रथम आमची या नागरिक म्हणून आणि आमची भावना आहे। तरच आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल आणि आमची माधुरी आम्हाला लवकरात लवकर आम्हाला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठासाठी ही आली पाहिजे। ज्या पद्धतीनं नेली ती आम्हाला ताबडतोब देऊन त्याचे जंगी आम्ही या ठिकाणी स्वागत करू। आणि जर जे काही रिलायन्स आम्ही बायकॉट करतोय, मात्र आज अनेक आम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही ताबडतोब आम्हाला दिलं तर याच्यावर आम्ही विचार करू, पण रिलायन्स हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथून।
जैन समुदायच नाही तर अन्य धर्मीय लोक देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि मोर्चामध्ये सहभागी होता? माझं नाव आरिफ अहमद मोमेन आहे. मी नांदणीचा मूळ रहिवासी आहे. 15-16 वर्ष झाले मी नांदणीत राहतोय. कुठलाही समाज असून दे, हालाकी पूर्ण मुस्लिम समाजसुद्धा आणि पूर्ण भारतामध्ये एवढं सांगायचं आहे की हत्तीवर जितकं नांदणी प्रेम करते आणि जितकं कोल्हापूर प्रेम करते ह्या प्राण्यावर बाहेर कोणीही करणार नाही. अंबानीसुद्धा करू शकणार नाही. आणि मी इंस्टावर सुद्धा जाऊन बघितलो की पेटा जो आरोप लावत आहे ना की हत्तीला जे जखमा झाल्या, ह्या झाल्या, पुवलं वगैरे, एवढं म्हणायचं की ज्यावेळी तिने हत्तीतून नेला, जी नाईटची ती मान्यता नाही आहे की कुठल्याही जनावराला रेस्क्यू करून तुम्ही रात्री प्रवास करणं, आणि त्याला सलग तिने प्रवास केल्यात. आणि तिने तिथे जाऊन सांगतात की पाय सुजल्यात, पायाला हे आलं आहे. अहो ते जनावर आहे, त्याला खायला घातल्यात म्हणून कोणाशी तसंच गाडी पळवत नेल्यात. हां, आणि ते हाती गेल्यावर तिथं म्हणतात की हिने देखभाल केली नाही. कुठलाही बरं ठीक आहे, आम्ही तिने देखभाल केली नाही म्हणतात नव्हं, पूर्ण मग जिल्हा विरोध करायला पाहिजे होता की तुम्ही हत्तीची देखभाल करत नाही म्हणून. एकच पेटा समितींना कळालं की या नांदणीच्या हत्तीला हे करत नाही म्हणून. खोटा हे पेटा समिती मी स्वतः जाऊन सगळं बघितलं आहे. त्यांची वंताराला सुद्धा जाऊन मी सर्चिंग केलं, त्यांचे व्हिडिओ बघितलं. एवढा विरोध होताना नंतर वंताराने एक व्हिडिओ केल्यात की आम्ही माधुरीची चांगली काळजी घेत आहे. पण असं नाही आहे. जितकं पूर्ण कोल्हापूर आणि नांदणी मठ आणि नांदणी समाजाने, जैन समाजाने आणि तिथल्या लोकांनी जेवढं माधुरींचं जेवढी सेवा केल्या तिथलं कोणाला एवढं जमणार नाही. आणि त्या एवढं मला सांगायचं आहे की एक व्हिडिओ बघितला, त्यात एखाद्या चिंपांजी माणसीला दुसऱ्या मध्ये वंतारा म्हणजे असंच म्युझियममध्ये कन्व्हर्ट केलं. ते जनावर तिथे गेल्यानंतर त्यानं पूर्णपणे खाणं पिणं सगळं बंद केलं. तो एकदम डिप्रेशनमध्ये गेला. आता आमची माधुरी पण तसं डिप्रेशनमध्ये असणार आहे, पण ती सांगणार नाहीत. ती काय बोलणार पण नाही ना, पण ती डिप्रेशनमध्ये 100% असणार आहे. कारण 35 वर्ष राहिलेला व्यक्ती तिथं जाऊन त्याला गमणारच नाही. एखाद्या बाळाला गमत नाही आई वडिलापासून दूर गेल्यानंतर, ते 35 वर्षाला राहिलेला एक प्राणी आहे, तो इथनं जाताना रडतो. याचा अर्थ ह्योच आहे की त्याला इथनं जायचं नव्हतं. तो जेवलासुद्धा नाही. इथनं जाताना महाराजांनी त्याच्या हातात दिलं, त्यानं जेवला नाही, तो रडत गेला. इथनं लक्षात ठेवा. मला एवढं सांगायचं आहे, एवढ्यावरनं ओळखायचं की एखादा प्राणी रडत जातोय म्हणल्यावर विचार करायला पाहिजे की तो तिची मनस्थिती नाही आहे. आणि पेटावला म्हणतात की त्याला आम्ही सांभाळत नाही. हे पेटाची पूर्णपणे ह्या हत्तीवर आणि पूर्ण आमच्या ह्याच्यावर आरोप आहेत, खोटे आरोप. पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या भावना आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं आरोप पेटाकडून केले गेले ते धादांत खोटे आहेत. आणि अशामुळंच ज्या पद्धतीनं खोटे आरोप करून या सगळ्या वनतारामध्ये या महादेवी हत्तीनीला नेण्यात आलं, तिला तात्काळ या ठिकाणी पुन्हा नांदणी मठामध्ये आणावं, अन्यथा रिलायन्स ग्रुपला आम्ही एक प्रकारे धडा शिकू, अशाच पद्धतीचा इशारा या निमित्तानं या नांदणीकरांनी किंवा या सगळ्या आत्मक्लेश पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी दिल्याचं बघायला मिळत आहे. जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.